महाराष्ट्र राज्यात विद्यमान सरकारकडून शासन आपल्या दारी ही फसवी योजना राबवली जात असून त्यावर शासन करोडोचा खर्च करून देखील जनतेचे प्रश्न मात्र मार्गी लागत नाहीत। मात्र यात काही शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून राजकीय सभा घेतल्या जातात असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धुळे येथे केला। राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते मार्गी लावण्यासाठी आता शिवसेनेकडून जनता दरबार हा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम शिवसेनेकडून राबवला जात असून आज दिनांक 29 जानेवारी रोजी धुळे येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते। यात जिल्ह्याभरातील नागरिकांच्या विविध प्रश्न व समस्या यावर चर्चा होऊन ते सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या। यावेळी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व जिल्हाभरातील शिवसेनेचे पदाधिकारी व विविध अधिकारी नागरिक यावेळेस उपस्थित होते। सदर जनता दरबार शिरपूर तालुक्यातून उपजिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत यांनी निवेदन सादर करून तालुक्यातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करून ते मार्गी लावण्यासाठी विनंती केली। यात शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या सोयी सुविधांचा अभाव असून विविध विभागांचे डॉक्टर स्टाफ नियुक्त नाहीत। या रुग्णालयात फिजिशियन, एमडी, सर्जन, ऑर्थोपेडिक, नेत्रचिकित्सक, MBBS 3 जागा, रेडिओलॉजिक इत्यादी जागा खाली असून त्या जागांवर डॉक्टरांची लवकरात लवकर नियुक्ती होण्याबाबत विनंती करण्यात आली। सगळ्यात महत्त्वाचा 4 ते 4.5 लाख लोकवस्तीचं शिरपूर तालुका आहे आणि त्या ठिकाणी जे कुटीर रुग्णालय तिथे आता सध्या फक्त 3 डॉक्टर कार्यरत आहेत। त्या ठिकाणी सर्जन देखील नाही, फिजिशियन नाही, ऑर्थोपेडिक नाही, नेत्रचिकित्सक नाही, MBBS चे 3 जागा आहेत। हे प्रत्येक वेळेस आपण तिथे आंदोलन करून किंवा त्यांना निवेदन देऊन सुद्धा हे काम होत नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा साहेब, 2019 ला ज्या विषयावर आपण उपोषण केलं होतं आणि त्यावेळेस त्याच्यावर उपाययोजना झाली होती। शिरपूर शहराला लागून संस्कार म्हणून एक स्टार्च फॅक्टरी आहे, तिथं अतिशय जीव घेणा वास येतो आणि त्या वासामुळे पूर्ण शहर त्रस्त आहे। लहान लेकरांना, म्हाताऱ्यांना उलटीचा त्रास होतो, गरगर होतं। तर हे याच्या संदर्भात आपण निवेदन माझ्याकडे आहे बरं का। तुम्ही जे ऑर्डर डॉक्टरांचे या फॅक्टरीचे नगर